नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्याच स्पर्धा विश्व या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, सर्वच स्पर्धा परीक्षे दृष्टीने सामान्य विज्ञानामधील जीवनसत्व, स्त्रोत व कार्य हा जो घटक आहे तो खूप परीक्षांमध्ये विचारला जातो. त्यामुळे परीक्षे दृष्टिकोनातून जीवनसत्वे या घटकास खूप महत्त्व आहे. तर याविषयी आपण आज अभ्यासणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जीवनसत्व आपल्या शरीरासाठी काय गरज आहे, ते कशापासून मिळते आणि ते जर नाही मिळाले तर काय होऊ शकते, आपल्या शरीरावर त्याचे परिणाम काय होऊ शकतात, आपण याची माहिती बघूयात. तर जीवनसत्व ए किंवा अ, तर हे जे जीवनसत्व आहे हे आपल्या शरीरासाठी काय उपयोग करतात, तर डोळ्यांचे रक्षण करते, त्वचा, दात, हाडे निरोगी राखणे हे जे कार्य आहे ते ए जीवनसत्व करतं. आणि हे मिळतं कशापासून, तर ते मिळतं आपल्याला गाजर, दूध, लोणी, गडद हिरव्या भाज्या, रताळे, गडद पिवळी फळे आणि भाज्या. तर ह्यापासून आपल्याला हे ए जीवनसत्व मिळत असते. आणि हे जर मिळाले नाही आपल्या शरीराबरोबर, तर याच्या अभावी आपल्या शरीरावर काय होईल, तर आपल्याला रात आंधळेपणा हा रोग जळू शकतो. आणि त्यानंतर झिरोडर्मा हा एक रोग आपल्याला अजीवनसत्वामुळे होऊ शकतो. तर पुढचं जीवनसत्व आहे B1. तर B1 हे जीवनसत्व आहे, हे काय करते, तर चेतातंतूचे व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणे. तर हे जे कार्य आहे ते B1 हे जीवनसत्व करते. आणि हे आपल्याला मिळते कशापासून, दूध, मासे, मांस, तृणधान्य, कवच फळे, डाळी यामधून आपल्याला B1 हे जीवनसत्व मिळत असते. आणि याच्या अभावामुळे आपल्याला बेरी हा रोग होतो. बेरी पुढे बघूयात. B9 B9 हे जे जीवनसत्व आहे हे आपल्या शरीराची वाढ होण्यास मदत करते. B9 हे जे जीवनसत्व आहे ते आपल्या शरीराची वाढ होण्यास मदत करते. आणि ही मिळते कशापासून, तर गडद हिरव्या भाज्या, पपई आणि किवी या फळापासून हे B9 जीवनसत्व आपल्याला मिळत असते. आणि याच्या अभावामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात, तर आपल्याला आपल्या शरीराची जी वाढ आहे ती नीट होत नाही. ॲनिमिया हा रोग होतो. विसर पडणे, हालचाली मंदावणे इत्यादी गोष्टी आपल्या शरीरासोबत घडतात. पुढचं जीवनसत्व आहे B12 किंवा B12. तर हे काय करते, तर लाल जे रक्तपेशी आहेत ते तयार करण्याचे काम हे B12 जीवनसत्व करत असते. आता हे मिळते कशापासून, तर दुग्धजन्य पदार्थ जे आहेत, दुधापासून बनलेले आणि मांस यापासून हे जीवनसत्व मिळते. याच्या अभावी आपल्या शरीरावर जो परिणाम होतो तो की आपल्याला ॲनिमिया हा रोग जडू शकतो. पुढचं जीवनसत्व आहे सी जीवनसत्व. तर सी जीवनसत्वाचं कार्य काय आहे, तर शरीराच्या ऊतींचे रक्षण करणे, शरीराच्या ज्या ऊती असतात त्यांचे रक्षण करणे, हिरड्या, दात, हाडे, त्वचा यासाठी आवश्यक असे कोलेजेन कोलेजेन तयार करण्याचे काम, कोलेजेन हे प्रथिन तयार करण्याचे काम कोण करते, तर सी जीवनसत्व करते. अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो. तर हे मिळतं कशापासून, तर आपल्याला हे मिळते आवळा, किवी, संत्री व इतर लिंबू वर्गीय जी फळे आहेत, तसेच कोबी, टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्या यापासून आपल्याला हे सी जीवनसत्व मिळते. या अभावी आपल्याला कोणते रोग जडू शकतात, तर आपल्याला स्कर्वी हा रोग जडू शकतो. त्यानंतर गलग्रंथी सुजणे, जखमा लवकर बऱ्या न होणे. तर हे जे आहेत हे आपल्याला सी जीवनसत्वाच्या अभावी होऊ शकतं. पुढचं जीवनसत्व आहे डी किंवा ड जीवनसत्व. तर मित्रांनो, हे जीवनसत्व आपल्या दात व हाडे निरोगी राहण्यासाठी पुरेसे कॅल्शियम व फॉस्फरस अन्नातून शोषून घेते.
याचे कार्य काय तर दात व हाडे निरोगी राहण्यासाठी पुरेसे कॅल्शियम आणि फॉस्फरस अन्नातून शोषून घेणे हे ड जीवनसत्वाचे काम आहे. आणि हे आपल्याला मिळतं कशापासून तर हे आपल्याला सूर्यप्रकाशामधून मिळतं. दूध, मासे, अंडी, लोणी यातील काही पदार्थापासून शरीरात हे जीवनसत्व तयार होत असते. याच्या अभावी आपल्याला मुर्दूस हा रोग होतो. मुर्दूस म्हणजे हाडे मऊ होतात, त्यामुळे वेदना होतात. हाड मोडणे, लवकर हाड मोडते, हे असे जे काही रोग आहेत ते मुर्दूस याच्यामध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे ड जीवनसत्व आपल्या शरीराला आवश्यक आहे. पुढचं जीवनसत्व आहे ई. तर ई जीवनसत्वाचं कार्य काय आहे तर पेशींमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होणे, पुनरुत्पादन आणि स्नायू पेशींना कार्यक्षम राखणे हे जे कार्य आहे हे आपल्या शरीरासाठी ई जीवनसत्व करत असते. तर हे आपल्याला मिळते कशापासून तर हे मिळते तृणांकुर, हिरव्या पालेभाज्या, कोवळी पालवी, वनस्पतीजन्य तेल यापासून आपल्याला ई जीवनसत्व मिळत असते. त्याच्या अभावी आपल्याला शरीरावर काय परिणाम होतात तर स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो, प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्वचा विकार जडतात. तर हे ई जीवनसत्वामुळे होऊ शकतं. पुढचं आहे के जीवनसत्व. तर के जीवनसत्व ते हे काय करते तर रक्त साकळण्यास मदत करतं. साकळण्यास म्हणजेच रक्त गोठण्यास मदत करतं के जीवनसत्व. हे आपल्याला मिळते कशापासून तर हे मिळते हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, हिरवी कोबी, मोड आलेली कडधान्य आणि अंड्याचा जो पिवळा भाग असतो त्यापासून हे के जीवनसत्व आपल्याला मिळत असते. अंड्यांचा पिवळा भाग, कडधान्य, मोड आलेली हिरवी कोबी, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या यापासून के जीवनसत्व आपल्या शरीरास मिळते. आणि याची जर आपल्याला अभाव झाला तर काय होते, आपल्याला जर काही इजा झाली तर रक्तस्राव खूप होतो. तर हे जे परिणाम होतो तो के जीवनसत्वामुळे होते. तर मित्रांनो, असा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. तर हा नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कारण जीवनसत्व, स्त्रोत व कार्य यावर बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही जर परीक्षा दिली असेल तर तुम्हाला माहीत असेल, कारण हे जे पॉईंट आहे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही हे पूर्णपणे पाठच करून टाका. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.